की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। हा हे बातमी अगदी खरोखर आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये कळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलवर। आजचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आहे। मला माहीत आहे तुम्ही अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होतात। अखेर तो दिवस उजळला आहे। आज 25 मार्च 2026 पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2,000 जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हो, हे 100% खरे आहे। तुमच्या मोबाईलवर मेसेज आला आहे का ते त्वरित तपासा। जर नसेल आला तर काय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, 13 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते PM किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते। त्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 जमा झाले। अनेक शेतकऱ्यांना वाटेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्याच दिवशी येईल, पण तसे झाले नाही। 13 मार्चला फक्त PM किसानचे पैसे आले। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागली, पण आता फायनली 25 मार्च पासून नमो शेतकरी योजनेचे 2,000 सुद्धा तुमच्या खात्यात जमा झाले आहेत। म्हणजेच मार्च महिन्यात शेतकऱ्यांना तब्बल 4,000चा लाभ मिळाला आहे। आता समजून घेऊया की हे पैसे अचानक कसे आले। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 16 मार्च 2026 रोजी एक विशेष निधी वितरणाचा शासन निर्णय काढला होता। या GR तब्बल 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। नेहमीप्रमाणे GR आल्यावर 4 ते 5 दिवसात पैसे मिळतात। आज 25 तारीख आहे आणि जसे ठरले होते तसेच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील जवळपास 92 लाख शेतकरी या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत। जे शेतकरी PM किसान योजनेच्या 21व्या किंवा 22व्या हप्त्यासाठी पात्र होते त्यांना हा नमो शेतकरीचा लाभ मिळाला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्हाला अजूनही 2,000चा मेसेज आला नसेल तर काय करावे। सर्वात आधी घाबरून जाऊ नका, पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। तुमच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा किंवा मोबाईल बँकिंगद्वारे स्टेटमेंट तपासा। जर तरीही पैसे आले नसतील तर तुमची eKYC आणि आधार लिंकिंग त्वरित तपासून घ्या। नमो शेतकरी योजनेसाठी eKYC अनिवार्य आहे। जर तुमची eKYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अटकू शकतो। तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हे काम त्वरित पूर्ण करा। तर मित्रांनो, तुमची eKYC त्वरित पूर्ण करा। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सर्व सरकारी योजनांच्या त्वरित अपडेटसाठी आपल्या आवडत्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।